नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीचे काही संविधान विषय रिलेटेड जीकेचे काही प्रश्न पाहणार आहोत, जे पोलीस भरतीला खूप वेळा किंवा वारंवार विचारले गेलेले हे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक पहिला, पोलीस कोणत्या गुन्ह्यात वॉरंटी न घेता थेट अटक करू शकतात? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अजामीनपात्रता गुन्हा. आता तुम्ही म्हणसाल अजामीनपात्रता गुन्हा म्हणजे कोणता गुन्हा? जसे गंभीर गुन्हे, जसे खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, बलात्कार करणे किंवा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणे, देशद्रोहाचे काम करणे किंवा दहशतवादी कृती करणे, मानवी तस्करी, अंमली पदार्थाचे विकणे, एखाद्या व्यक्तीला गंभीर दुखापत करणे किंवा कोणत्या जागी आग लावणे, बॉम्बस्फोट करणे, बनावट नोटी तयार करून मार्केटमध्ये चालवणे, कोणत्या महिलेवर अत्याचार करणे, हे सर्व गंभीर गुन्ह्यामध्ये येते. प्रश्न क्रमांक दुसरा, मुंबई पोलीस आयुक्त कमिशनर याची नेमणूक कोण करते? म्हणजे कमिशनर म्हणजे एखाद्या मोठ्या शहरातील सर्वात उच्च पोलीस अधिकारी म्हणजे कमिशनर. जसे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला कमिशनर नाहीत, पण काही जिल्ह्यांना कमिशनर आहे. जसे की मुंबई शहर, पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर हे सर्व मोठाले शहरे आहेत. त्यासाठी त्या शहराला सांभाळण्यासाठी सर्वोच्च त्या जिल्ह्याचा पोलीस म्हटलं तर कमिशनर म्हणजे पोलीस आयुक्त हे कमिशनर. कमिशनरची निवड कोण करते? कमिशनरची राज्य सरकार हे निवड करते. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय संविधान कधी लागू झाले? याचे उत्तर आहे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले. प्रश्न क्रमांक चौथा, पोलिसाचे मुख्य काय काम असते? आता तुम्हाला सर्वांनाच माहित असते पोलिसाचे काय काम असते. कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसाचे काम असते. प्रश्न क्रमांक पाचवा, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? भारताचे राष्ट्रीय फूल म्हणजे कमल. कमल हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ, भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, भारताचे राष्ट्रीय फळ आहे आंबा. प्रश्न क्रमांक 6, भारतीय दंड संहिता IPC किती कलमे आहेत? भारतीय दंड संहिता IPC मध्ये 511 हे कलम आहेत. प्रश्न क्रमांक 7, FIR चा लॉंग फॉर्म काय आहे? FIR चा लॉंग फॉर्म आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. हा FIR चा लॉंग फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 8, भारतीय संविधान कोणत्या भाषेत सुरुवातीला लिहिले होते? भारतीय संविधान सुरुवातीला हिंदी व इंग्रजी या 2 भाषांमध्ये लिहिले होते. नंतर हे प्रत्येक राज्याच्या भाषेनुसार नंतर ट्रान्सलेट करण्यात आले. प्रश्न क्रमांक 9, भारताचा राष्ट्रीय दिवस रिपब्लिक डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट हा इंडिपेंडेन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिवस. 26 जानेवारी रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन. 2 ऑक्टोबर म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ नॉन व्हायलेन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्ण जगभरामध्ये अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो आणि 14 एप्रिल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणून पूर्ण भारतामध्ये साजरी केली जाते. प्रश्न क्रमांक 10, भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता? भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता? आता ह्या फोटोमध्ये तुम्ही पाहून आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच उत्तर द्या आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.